T20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय-व्होल्टेज सामना न्यूयॉर्कमधल्या नासाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना रंगणार। एकाच वेळी एकाच धावपट्टीवर लँडिंग टेक ऑफ। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटनेबाबत विभागीय चौकशीचे आदेश। शनिवारचा धक्कादायक प्रकार। नीट परीक्षेच्या निकालाची फेर तपासणी होणार। विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस मार्क्सचा आढावा घेणार। नॅटची उच्चस्तरीय समिती घेणार आढावा। पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सकल ओबीसी समाजाकडून आज परळी बंदचं आवाहन। बंद संबंधीचं निवेदन परळी शहर पोलिसांना सादर, तर उद्या बीडमधील वडवणीमध्ये बंद पुकारण्यात येणार। राज्यातील सर्व जागा लढवणार, ज्या ठिकाणी लढणार नाही त्या ठिकाणी पाडणार। मनोज जरांगे यांची घोषणा। नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा देत गरिबांसाठी त्यांनी काम करावं असं केलं आवाहन। मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण। लांजा तालुक्यामध्ये रस्ता खचला, रस्त्याचा काही भाग खचल्यानं वाहनांचं मोठं नुकसान। पहिल्याच पावसात मुंबईची दैना। दहिसरसह मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी। पुढचे 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मोदी शेवटी कुबड्यांवर आले। सामन्यात मोदींवर जोरदार हल्लाबोल। सत्ता स्थापनेसाठी साधं बहुमतही मिळवता आलं नाही। निवडणुकीच्या निकालानंतर महाभारताचं चारित्र्य हनन सुरू। सामनाच्या रोखठोकमधून मोदींना टोला। मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा व्हिडिओ समोर। कार्यक्रमाला अनेक आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती। मोदींसह 30 मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता। संपूर्ण मंत्रिमंडळात 78 ते 81 मंत्र्यांच्या उपस्थितीची शक्यता।